मी सारिका मंगेश देशमुख आणि स्वरा देशमुखची आई. एम-स्क्वेअरमध्ये आल्यानंतर मला इथलं जे प्रिमायसेस होतं ते खूप आवडलं आणि इथे आल्यानंतर इथे फक्त शैक्षणिक दृष्टीने मुलं एकत्र येत नाही, तर एम-स्क्वेअर त्यांना बाकीच्या ज्या गोष्टी आहे की फक्त पुस्तकी ज्ञान त्यांना अवगत नसून क्रीडा क्षेत्र आहे, बाकीचे फंडे प्रोग्राम आहे, हे सुद्धा मयंक सर इथे अरेंज करतात. आणि आजचा हा प्रोग्राम सरांनी जो अरेंज केलेला आहे सक्सेस प्रोग्राम, हा विद्यार्थ्यांसाठी पुढच्या दृष्टीने खूप चांगले एक याच्यामधून त्यांना सक्सेस मिळेल की त्यांनी एक अचिव्हमेंट केलेली आहे की 10 पास केल्यानंतर आपल्याला एम-स्क्वेअरमध्ये आल्यानंतर काय अचीव केलं त्यांनी, त्याचा एक फीडबॅक म्हणून सरांनी आज हा सक्सेस प्रोग्राम इथे अरेंज केला. त्याबद्दल मी एम-स्क्वेअरचे ॲज अ पॅरेंट्स म्हणून खूप खूप मनपूर्वक आभार मानते. आणि माझ्या मुलीला इथे जेव्हा मी ॲडमिशन करायला आली, याच्या आधी तिची मोठी बहीण पण इथेच होती, मधुरा देशमुख. तिचा फीडबॅक खूप चांगला होता. तिला मॅथबद्दल काहीच म्हणजे आवड नव्हती, पण इथे मयंक सरांनी तिला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मॅथची आवड निर्माण केली आणि तिचा फीडबॅक पाहूनच मी माझ्या लहान मुलीला इथे ॲडमिशन घ्यायला प्रोत्साहित केलं. पण तिची अशी इच्छा होती की मी सेल्फ स्टडी करेल आणि कुठेच कोचिंग लावणार नाही. पण मग जेव्हा मी तिला म्हटलं की नाही, मयंक सर खूप चांगलं शिकवतात आणि मयंक सरांचं जे बाकीचे जे फॅकल्टीज आहेत त्यांच्यासोबत त्यांचं बाकीच्या गोष्टी ज्या अरेंज करतात ते पण खूप चांगलं आहे. मग तिला इथे एम-स्क्वेअरमध्ये मी जेव्हा आणलं तेव्हा सुरुवातीला तिला 2 दिवस तिने जेव्हा इथे टीचिंग केलं तेव्हा तिला टीच केलं तेव्हा तिला खूप चांगलं वाटलं. आणि तिने अशी इच्छा व्यक्त केली की मला जर तू 9th जर एम-स्क्वेअरमध्ये ॲडमिशन घ्यायला जर आणलं असतं, आज मी आता तर अचीव केलंच तिने, पण याच्यापेक्षा अजून अचीव केलं असतं, असा तिचा तो फीडबॅक होता. आणि इथले जे ऋषी सर आहे, तुषार सर आहे, खंडेलवाल सर आहे, परत मयंक सर आहे. मयंक सरांचं पूर्ण मुलांकडे लक्ष राहते की मुलांमध्ये काय नवीन गोष्टी दिसतात आणि त्याचं ते कुठे घेऊन जातील, म्हणजे आपला क्लास दिवसेंदिवस कसा वाढेल. आणि आजचा हा जो मयंक सरांचा जो क्लास आहे, हे सुरुवातीपासून वटवृक्ष झालेला आहे याचं, आणि अजूनही पुढे होईल. त्यासाठी मी एम-स्क्वेअरला खूप खूप धन्यवाद देते.